नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. केंद्र सरकारने आणलेल्या महिला विधेयक शेतीचे होते, मात्र काँग्रेसने त्याला विनायकराव विरोध केला. दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा कमी होतील, त्यांच्यावर अन्याय होतो, अशा पद्धतीचा सुद्धा काँग्रेसने अपप्रचार केला. तो अत्यंत चुकीचा होता, असे यावेळी रामदास आठवले यांनी बोलताना सांगितले. आज नांदेड दौऱ्यानिमित्त ते आले असता त्यांनी विविध सामाजिक विषयांवर पत्रकार परिषदेतून प्रकाश टाकला. यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजना, समाज कल्याण समिती, त्याचबरोबर सर्व विषयांना चोख उत्तरे दिली. पाहूया याविषयीचा स्वतेज न्यूजचा हा रिपोर्ट. हैदराबाद वरून मी बाय रोड येणार होतो, पण हे नांदेड टू हैदराबाद टू नांदेड हे स्टार एअरचं प्लेन होतं आणि त्याप्रमाणे आज मी सकाळी या ठिकाणी आलो. आणि वसमतमध्ये आमचे रंजन इंगोले हे आमचे रिपब्लिकन शाहीर होते. त्यांच्या काळापासून ते माझ्यासोबत अनेक वर्ष राहिले आणि ते अत्यंत चांगले शाहिरी होते, कार्यकर्ते होते. त्यांचं निधन झाल्याची बातमी समजल्यानंतर त्यांची शोकसभा वसमतला ठेवलेली आहे आणि त्यासाठी मी आज नांदेडमध्ये आलेलो. ते जे म्हणतात ते त्यामध्ये तथ्य नाही, पण भ्रष्टाचार झालेली गोष्टी खरी आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये 89 पासून त्या ट्रस्टमध्ये पैसे येत होते आणि त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि योगी आदित्यनाथ यांनी SIT नेमलेली आहे, FIR दाखल केलेला आहे. अनेक लोक त्यामध्ये पकडण्यात आले, अजूनही चौकशी सुरू आहे. आणि ज्यांनी अशा पद्धतीचा भ्रष्टाचार केलेला आहे त्या लोकांना कठोर शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि भ्रष्टाचार झालेला ही वर्ष खरी आहे, तो व्हायला नको होता, पण त्यामधल्या काही ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांनी मात्र मोठा केलेला आहे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी. जो मत असं आहे की नाही, पवार साहेब हे सिनियर नेते होते, त्यामुळे जर ते कदाचित 2014 मध्ये किंवा 19 मध्ये जर आले असते NDA मध्ये, तर कदाचित त्यांचा विचार होऊ शकला असता. आणि पवार साहेबांना मी सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विलीन करा, त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. आणि सोनिया गांधींच्या बरोबर आपले संबंध चांगले जर आपण वाढवले तर कदाचित मनमोहन सिंग हे सेकंड टाइम ज्यावेळेला PM झाले त्यावेळेला कदाचित यांचाही नंबर लागू शकला असता, पण पवार साहेबांनी काय तसा निर्णय घेतला नाही. ठीक आहे, माझं मत असं आहे की जर ते आले असते तर होऊ शकलं असतं. म्हणजे जर त्यांनी असा प्रस्ताव ठेवला असता की मला राष्ट्रपती माहीत आहे, नरेंद्र मोदीजींनी कदाचित त्यांची भूमिका मान्य केली असती. म्हणून माझं मत असं आहे की त्यांनी इंडियामध्ये विकासाच्या मुद्द्यावर यायला काही हरकत नाही. मी सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर मी इथे एकत्र आलो आहे. सगळ्या मुद्द्यावर आमची सहमती आहे असं अजिबात नाही आहे. आमचा पक्ष वेगळा आहे, BJP वेगळी आहे, पण विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि विकास होतो ही गोष्ट खरी आहे. काही ठिकाणी विकास झाला नसेल, त्या ठिकाणी लक्ष देण्याचा आमचा प्रयत्न नक्की राहणार आहे. पण म्हणून पवार साहेबांनी निर्णय घ्यायला हवा होता असं माझं पूर्वीपासून मत आहे. यायला काही हरकत नाही. ते पवार साहेबांनी जर निर्णय घेतला तर त्यांचे 8 खासदार आहेत, ते 8 खासदार सुद्धा आमच्यासोबत NDA सोबत येतील. त्यामुळे अजूनही निर्णय वेळ गेलेली नाही आहे. अजूनही पवार साहेबांनी निर्णय घ्यावा आणि NDA मध्ये त्यांचं स्वागत आम्ही करू असं माझं मत आहे. 8 खासदार आहेत, ते 8 खासदार आमच्या सोबत राहतील. आम्हाला आमच्यासोबत मोठी मेजॉरिटी राहील. पवार साहेबांसारखा सिनियर नेता आमच्या सोबत येईल याचा आम्हाला अभिमान राहणार आहे. त्यामुळे ते आले तर आमचा NDAचा आहे. प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघात विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळे अनेक खासदारांना वाटतं की विकासाच्या दिशेनं चाललेल्या नरेंद्र मोदींच्या सोबत जाणं आवश्यक आहे असं त्यांचं मत अनेक खासदारांना होतंय. आणि त्यामुळे अनेक खासदार, अनेक पक्षातले लोक आमच्या सोबत येत आहेत. आता आम्ही काय त्यांना फोडलेलं असं अजिबात नाही आहे.
एक तर वेस्ट बेंगॉलमध्ये ममता दिदींचा मोठा पराभव झाल्यानंतर त्या ठिकाणचे जे त्यांचे 80 आमदार होते ते 58 आमदार इकडे सोबत आलेले आहेत आणि काय आमदार आमच्याकडे येतात का माझा प्रयत्न सुरू आहे. आता त्यांच्याकडे जे काय 8 खासदार आहे ते 8 राहिलेले खासदार आहेत त्यापैकी 4-5 खासदार जर येत असतील तर त्यांचा प्रयत्न नक्की मी करणार आहे. पण ते जे 20 खासदार त्यांना नवीन पार्टीमध्ये गेले त्रिपुराच्या त्यावेळी ते जर रिपब्लिकन पक्षात आले असते तर त्यांचा आमचा मोठा फायदा झाला असता. पण ठीक आहे ते आमच्या सोबत एनडीए मध्ये आलेले आहेत आणि आमची संख्या आता मोठी वाढलेली आहे. त्यामुळं अनेक निर्णय आम्हाला 3 वर्षाच्या काळामध्ये घेण्याची संधी मिळणार.